मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत येलगडाक, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRTR, BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220 अ जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल या मधील चॅप्टर नंबर 3 मधील ड्रॉट प्रोन एरिया प्रॉब्लेम अँड मॅनेजमेंट या टॉपिक विषयी बऱ्याच तासिकेपासून चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेला असं बघितलं की दुष्काळ म्हणजे काय, की पाण्याची व त्यामागे अन्न स्रोतांची अनुपलब्धता किंवा तीव्र टंचाई असलेला अनेक महिन्यांचा व वर्षांचा दीर्घ कालावधी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, की दुष्काळ असं म्हटलो. हे दुष्काळ येण्यामध्ये असणारे वातावरणातील आकस्मिक बदल असेल, वृक्षतोड असेल किंवा ज्वालामुखीचे उद्रेक असेल किंवा वणवे असेल इत्यादी कारकांनी उद्भवलेले पर्यावरणीय जलचक्रातील दोष कारण असू शकतात. दुष्काळामध्ये अन्न पाण्याच्या अभावी माणसासह बहुसंख्य सजीवांना प्राणसंकटास तोंड द्यावे लागते. जिथे दुष्काळ पडतो त्या ठिकाणी उत्पादकता व या ठिकाणी वावरणे खूप कठीण असते. म्हणजे जीवन पूर्ववत होण्यासाठी अनेक वर्षेही लागू शकतात. म्हणजेच उपलब्ध पाण्याचे अशास्त्रीय, अपुरे व चुकीचे व्यवस्थापन हेच महाराष्ट्रातील सध्याच्या दुष्काळाचे महत्त्वाचे कारण आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. एकूणच महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता ही पर्जन्याच्या विशिष्ट आकृतिबंधावर, लहरीवर आणि अनियमिततेवर अवलंबून आहेत हे आपण विसरून चालणार नाही. पावसाचे आकृतिबंध समजल्याशिवाय दुष्काळ निवारण्यासाठी सगळ्या योजना, प्रयत्न असफल ठरतील असंही आपल्याला म्हणायचं आहे. पण महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये आढळणारा पर्जन्यकाल हा सारखा नाहीये. पर्जन्य काळातील विविधता ही केवळ सांख्यिकी दृष्ट्याच नाही तर पर्जन्य उपयुक्ततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पर्जन्यमानातील व पर्जन्य काळातील या असमान वितरणाचे फार मोठे दुर्गामी परिणाम महाराष्ट्राच्या विविध भागात नेहमीच जाणवत असतात. आता हे आपण बघितलंय की मागील तासिकेला हे बघितलं की महाराष्ट्रातील असणाऱ्या दुष्काळाची कोणकोणती कारणे, कोणकोणत्या कारणामुळे महाराष्ट्रातील दुष्काळ निर्माण झाला आहे याचाही आपण मागील तासिकेला अभ्यास केलाय. त्यामध्ये असंही सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये असणारे कारणे असतील ते दोन प्रकारची होती. एक नैसर्गिक कारण असेल आणि दुसरं होतं ते मानवनिर्मित कारण असेल. नैसर्गिक कारणामध्ये आपण बघितलं की मोसमी पावसाची अनियमितता असेल, एल निनो असेल, जेट प्रवाह असेल, जलचक्रातील बिघाड असेल. आणि मानवनिर्मित कारणांमध्ये आपण गेलो होतो की लोकसंख्या वाढ असेल, हरित क्रांतीची घोडदौड असेल, जलसंधारणाकडे केलेलं दुर्लक्ष, चुकीची पीक पद्धती घेण्यामुळे आणि राज्यकर्त्यांच्या असणारा दुर्लक्ष या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडतो. आता महाराष्ट्रामध्ये पडणारा दुष्काळ हा कसा आहे हे आपण अभ्यासलं की कोणकोणत्या कारणामुळे बघितलं हे आपण मागील तासिकेला बघितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील असणारा दुष्काळ आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या ह्या दुष्काळामध्ये कोणकोणत्या प्रदेशांना त्याच्या झळा पोहोचतात किंवा कोणकोणत्या प्रदेशामध्ये ह्या दुष्काळी प्रदेश निर्माण झाला आहे आणि हा प्रदेश कसा निर्माण होतोय आणि कोणकोणत्या अवर्षणाचा नक्की काय व्याख्या आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील जे दुष्काळी प्रदेश असेल या प्रदेश कोणकोणते प्रदेश आहेत, महाराष्ट्रातील असणारे हे प्रत्येक जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये याचा फटका, या दुष्काळी भागाचा फटका दुष्काळ किंवा आवर्षण परिस्थिती निर्माण होते हे आपल्याला आज बघायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्रातील असणारे दुष्काळी तालुके असतील, जिल्हे असतील यांची आपल्याला आज सविस्तर चर्चा करायची आहे. म्हणजेच याचाही आपल्याला अभ्यास आजच्या तासिकेला आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रथम जाऊयात की महाराष्ट्रामध्ये असणारे जे प्रशासकीय विभाग आहे. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग तुम्हाला माहिती आहे की कोकण असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, नागपूर असेल आणि औरंगाबाद हे आपले प्रशासकीय विभाग आहे. या प्रशासकीय विभागानुसार प्रत्येक कोणकोणते जिल्हे येतात आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये प्रथम दुष्काळ सदृश परिस्थिती असते असं आपलं बघूया. त्या ठिकाणी आपण जाऊया पहिल्यांदा. आता प्रशासकीय विभाग बघितल्यानंतर आपल्याला माहिती आहे कोकण विभाग असेल, नाशिक विभाग असेल, पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. आता कोकण विभागामध्ये गेल्यानंतर आपल्याला मुंबई शहर, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी ह्या भागामध्ये थोडासा होईना कमतरता त्या ठिकाणी जाणवते असं म्हणावं लागेल. त्यात नाशिक आलं, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर हे नाशिक विभागातील येणारे प्रशासकीय विभाग आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर पुणे विभागात आलो तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे आपल्याला असणारे हे जिल्हे या विभागामध्ये येतात हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये आलो तर औरंगाबाद विभागामध्ये जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली हे जिल्हे येतात. आता अमरावती विभागात आलो तर अमरावती विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम,
यवतमाळ या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर नागपूर विभागाकडे गेल्यानंतर नागपूर असेल, वर्धा असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा प्रामुख्याने महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागामध्ये समावेश होतो. आता हे आपण बघितलं की प्रशासकीय विभाग कोणकोणते आणि त्या प्रशासकीय विभागानुसार असणारे जिल्हे आपल्याला माहीत झाले. म्हणजे कोकणामध्ये गेल्यानंतर कोणकोणते जिल्हे आहेत, नाशिकमध्ये आल्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश होतो, पुणे असेल तर पुण्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो, औरंगाबाद असेल तर औरंगाबादमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो, अमरावती असेल तर अमरावती विभागामध्ये असणारी कोणकोणती जिल्हे येतात, त्यानंतर नागपूर विभागामध्ये असणारे कोणकोणते जिल्हे येतात, याचा आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार जिल्हे आज आपण आता या ठिकाणी बघितलेले आहेत. आता पुढे जाऊया की पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये 1991 पर्यंत 2018च्या दरम्यानचा असणारा दरम्यानच्या कालखंडामधील आवर्षण वर्ष कोणकोणते होते. आता महाराष्ट्रातील सध्या थोडासा अभ्यास केल्यानंतर असंही जाणवतं की सन 1991 ते 2018च्या दरम्यानमध्ये 28 वर्षाच्या कालखंडामध्ये 14 वर्षे आवर्षणाची होती. असा एक थोडासा अंदाज आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल. म्हणजे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आपण झालेल्या आहेत की कोणकोणत्या वर्षी मध्यम आवर्षणाची वर्ष निर्माण झाले, त्यानंतर तीव्र आवर्षणाची वर्ष निर्माण झाले आणि आवर्षणाची सलग वर्ष कोणकोणती याचा आपण थोडासा मागोवा घेऊया. की प्रथम बघूया की मध्यम आवर्षणाचे वर्ष कोणकोणते. 1994 असेल, 1996 असेल, 2001 असेल, 2003 असेल, 2004 असेल, 2007, 2008 अशी ही मध्यम आवर्षणाची वर्ष आहेत असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात मध्यम स्वरूपाचा आवर्षण परिस्थिती त्या वेळेस निर्माण झाली होती ही महाराष्ट्रातील. आता तीव्र आवर्षणाची वर्ष कोणते, कोणत्या वर्षी सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर आवर्षणाची परिस्थिती निर्माण झाली, त्यामध्ये 2002 असेल, 2000 असेल, 2009 असेल, 2012, 2014, 2015, 2018 या वर्षामध्ये तीव्र आवर्षणाची परिस्थिती महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही तालुक्यांमध्ये निर्माण झाली होती. आता आवर्षणाची सलगता वर्ष कोणती असेल, 2000 ते 2004 आणि 2007 ते 2009 आणि 2014 ते 2015 ही आवर्षणाची सलग वर्षे. अशा प्रकारे आपण जर बघितलं एवढ्या 28 वर्षाचाच विचार 28 वर्षाच्या कालखंडामध्ये जर विचार केला तर या प्रमाणे आपल्याला तीव्र आवर्षणाची वर्ष कोणकोणती, मध्यम आवर्षणाची वर्ष कोणती, म्हणजे मध्यम स्वरूपाचं आवर्षण कोणत्या परिस्थिती कोणकोणत्या साली किंवा कोणकोणत्या वर्षी आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतं हे आपण बघितलं. त्याचबरोबर तीव्र आवर्षणाची वर्ष कोणकोणती, 2000 असेल, 2002 असेल, 2009 असेल, 2012 असेल, 2014 असेल, 2015 असेल आणि 2018 असेल ही आपण तीव्र आवर्षणाची वर्ष बघितली. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ह्या 28 वर्षाच्या कालखंडामध्ये असणारे आवर्षणाची वर्ष या ठिकाणी समजले आहे. आता त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण की महाराष्ट्रामध्ये सतत पडणारे दुष्काळी प्रदेश मध्ये कोणकोणत्या प्रदेशात सतत दुष्काळ पडतो किंवा असणारे कोणकोणते प्रदेश हे आपण जिल्ह्यावाईज बघणार आहोत. म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणारे हे प्रदेश आहेत, म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये असेल, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यावाईज आपल्याला बघायचं आहे. आता आपण जाऊया पहिल्यांदा अहमदनगर जिल्ह्याकडे. अहमदनगर जिल्हा माहिती आहे तुम्हाला की महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये सांगितल्यानंतर जामखेड असेल, कर्जत असेल, नगर असेल, नेवासा, पारनेर या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे ही जी तालुके दिली जामखेड असेल, कर्जत, नगर, नेवासा आणि पारनेर या तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते असं म्हणावं लागेल. आता त्यानंतर पुढचा जिल्हा येतो अकोला. अकोल्यामध्ये अकोला असेल, बाळापूर असेल, बार्शी टाकळी असेल किंवा मूर्तिजापूर असेल या ठिकाणी दुष्काळी प्रदेश आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण असणाऱ्या ह्या आपल्या दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्यासाठी असणारी कारणे किंवा दुष्काळाची व्याख्या आपल्याला माहिती आहे. त्यानंतर जाऊया पुढे अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर अचलपूर असेल, अंजनगाव सुर्जी असेल किंवा चिखलदरा असेल या प्रामुख्याने ह्या तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होत असते. त्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढचा जो जिल्हा येतो तो म्हणजे औरंगाबाद जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असणारा औरंगाबाद, गंगापूर, कन्नड, खुलताबाद ही जी तालुके आहेत या तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असते आणि ह्या ठिकाणी असणारी ही जी औरंगाबाद जिल्ह्यातील ही औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद आणि गंगापूर हे तालुके येतात. आता पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा जो जिल्हा येतो त्यामध्ये बीडमध्ये अंबेजोगाई असेल, आष्टी असेल, बीड असेल, धरूर असेल, गेवराई असेल किंवा त्याला दुसरं नाव आहे आणि वाढवणी असेल ह्या प्रकारच्या ह्या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने दुष्काळ सदृश परिस्थिती असते. आता हे झाले प्रमुख काही तालुक्यांमध्ये. आता पुढे जाणार आहोत आपण बुलढाणा तालुक्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला खामगाव असेल, लोणार असेल,
मलकापूर असेल किंवा मोताळा असेल, ह्या ठिकाणी प्रामुख्याने दुष्काळ सदृश परिस्थिती आपल्याला बघावयास मिळत असते. आता त्यानंतर पुढे येऊया आपण धुळे जिल्ह्यामध्ये असणारे 3 तालुके. आता धुळे जिल्ह्यामध्ये असणारे 3 तालुके कोणकोणती? तर त्यामध्ये येतो पहिला धुळे, शिरपूर आणि सिंदखेड. या 3 तालुक्यामध्ये प्रामुख्याने दुष्काळ परिस्थिती आपल्याला बघावयास मिळत असते. त्यानंतर पुढे जाऊया आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल, कळमनुरी असेल किंवा सेनगाव असेल, ह्या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने दुष्काळ परिस्थिती आपल्याला बघावयास मिळत असते. त्यानंतर पुढे जळगाव जिल्ह्यामध्ये येऊया. जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके प्रामुख्याने दुष्काळ भागामध्ये येतात. उदाहरणार्थ त्यामध्ये होते अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, इदलाबाद, पाचोरा, पारोळा किंवा रावेर यांचाही ते प्रामुख्याने त्यामध्ये समावेश होतो. पाचोरा, पारोळा, रावेर यांचाही प्रामुख्याने त्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर पुढे जाऊया जालनामध्ये गेल्यानंतर अंबड असेल, बदनापूर असेल, भोकरदन असेल, घाना सांगवी असेल, याचा प्रामुख्याने त्यामध्ये समावेश होतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच अशा प्रकारे बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव ह्या जिल्ह्यांमध्ये येणारे कोणकोणते तालुके येतात की ज्या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते हे आपण या ठिकाणी बघितलं. आता पुढच्या काही आता जिल्ह्यांकडे जाऊया आपण. आता कोणकोणते जिल्हे येतात त्यामध्ये लातूर येतो पहिल्यांदा. आता लातूर येतामध्ये शिरूर, अनंतपाळ ही 2 प्रामुख्याने ह्या तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर नागपूर असेल, नागपूरमध्ये कळमेश्वर असेल, त्यानंतर काटोल असेल किंवा नरखेड असेल, या भागात प्रामुख्याने दुष्काळ सदृश परिस्थिती असते. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये येऊया. नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर असेल, मुखेड असेल किंवा उमरी असेल, या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने दुष्काळाची स्थिती असते असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याकडे येऊया. नंदुरबार जिल्ह्यात आल्यानंतर नंदुरबार तालुका असेल, नवापूर तालुका असेल, त्यानंतर शहादा असेल किंवा तळोदे असेल, या तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असते आणि त्या ठिकाणी असणाऱ्या दुष्काळाच्या असे त्याला झळा त्या ठिकाणी पोहोचत असतात. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये येऊया. बागलाण, चांदवड, देवळा आणि इगतपुरी, म्हणजे जरी पाऊस जास्त पडत असला तरी अवर्षणाची परिस्थिती या ठिकाणी कधी कधी निर्माण होते असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती कशी आहे हे आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे हे आपण बघितलं लातूर असेल, नागपूर असेल, नांदेड असेल, नंदुरबार असेल, नाशिक ह्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने दुष्काळ सदृश परिस्थिती असते. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे असणारं उस्मानाबाद जिल्हा असेल. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके येतात? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येतात तालुके लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परंडा आणि तुळजापूर. या तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असते. त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये जर गेलो आपण, पालघर जिल्ह्यामध्ये पालघर असेल, तलासरी असेल आणि विक्रमगड या प्रामुख्याने ह्या तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असते. त्यानंतर पुढच्या जिल्ह्याकडे येऊया. पुढच्या जिल्ह्याचं नाव आहे परभणी आणि परभणीमध्ये येणारे तालुके कोणकोणते? तर मनवत असेल, पालम असेल, परभणी असेल, पाथरी असेल, सेलू असेल, हे वेगवेगळे तालुके आहेत. ह्या तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असते आणि म्हणून त्यामुळे दुष्काळ सतत पडणारे दुष्काळ ह्याच तालुक्यामध्ये आपल्याला जाणवत असतात. आता पुणे असेल, बारामती असेल, दौंड असेल, शिरूर असेल, सासवड, शिरूर असंही या ठिकाणी असेल. म्हणजे आपण जरी म्हणत असेल की बारामती, दौंड या भागामध्ये पडणारा पाऊस आणि या ठिकाणी असणारी परिस्थिती म्हणजे पडणाऱ्या पावसाच्या नुसार केलेली परिस्थिती आहे. म्हणजे पाऊस पडतो की बारामतीचा पूर्ण बारामती भाग नाही की बारामती तालुक्यातील काही भाग त्या ठिकाणी येतो म्हणून त्या ठिकाणी बारामती घेतलाय. त्यानंतर पुढे सातारा जिल्ह्यामध्ये जाऊया. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर कराड असेल, खंडाळा असेल, कोरेगाव असेल, मान असेल, दहिवड किंवा म्हसवड याचाही प्रामुख्याने त्या ठिकाणी सतत पडणाऱ्या दुष्काळामध्ये तालुक्यांमध्ये याचा समावेश होतो असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरे काही आणखीन जिल्हे ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती सापडते त्यामध्ये सांगली असेल. सांगलीमध्ये गेल्यानंतर आपल्याला आटपाडी, जत, कडेगाव, औरत, कवठे, महाकाळ या ठिकाणी असणारी दुष्काळ परिस्थिती. त्यानंतर सोलापूरला जाऊया. सोलापूरला गेल्यानंतर सोलापूरला अक्कलकोट असेल, करमाळ असेल, माढा असेल, माळशिरस असेल आणि सोलापूर या तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असते. त्यानंतर वर्ध्याकडे या. वर्ध्याकडे आल्यानंतर आपल्याला आष्टी, कारंजा, समुद्रपूर आणि त्यानंतर वाशिमकडे येऊया आपण. वाशिमला असेल तर रिसोड आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आपल्याला बाभुळगाव, दारव्हा, कळंब, केळापूर या ठिकाणी प्रामुख्याने दुष्काळ सदृश परिस्थिती जाणवत असते. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये असणारे आपण वेगवेगळे जिल्हे बघितले, त्या जिल्ह्यामध्ये असणारे वेगवेगळे तालुके बघितले, त्या तालुक्यांमध्ये असणारी सतत पडणारे दुष्काळी प्रदेश
असं म्हणता येईल किंवा कधी कधी काही दुष्काळी काळ पडलेला आहे आणि त्याचाही आपण या ठिकाणी समावेश केला आहे. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा या जिल्ह्यांचा आपण अभ्यास केला. धुळे असेल, हिंगोली असेल, जळगाव असेल, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, वर्धा, वाशिम म्हणजे 36 जिल्ह्यापैकी जवळजवळ 26 जिल्ह्यांमध्ये आपल्याला प्रामुख्याने दुष्काळ तालुके आपल्याला बघावयास मिळतात. म्हणजे महाराष्ट्रात प्रामुख्याने जर विचार केला तर मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल आणि विदर्भाचा काही दुष्काळी भाग जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला दुष्काळ बघावयास मिळतो, असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण असाही विचार केला की ज्या भागामध्ये वार्षिक सरासरी पाऊस हा 60 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे किंवा स्थित्यंतरामध्ये 20% पेक्षाही जास्त आहे, अशा भागांना आपण दुष्काळ प्रवण क्षेत्र असं म्हणतो. पण ज्या भागामध्ये पावसाचे स्थित्यंतर 20 ते 60 च्या दरम्यान आहे, त्यांना दुष्काळ प्रवण क्षेत्र असं म्हणतो. आता जर आपण विचार केला भारतामध्ये जेथे वार्षिक सरासरी पाऊस हा 60 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे आणि पावसाचे स्थित्यंतर 20% जास्त आहे, अशा भागामध्ये कालवे असतील, कूपनलिका असतील यांना यांना या नसतील तर त्यावेळी दुष्काळ पडतात. आणि भारताच्या आता ह्या मोठ्या भागामध्ये जर आपण विचार केला तर 25% पेक्षा जास्त त्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त दुष्काळाच्या कचाट्यात सापडत आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा समावेश होतो की महाराष्ट्राच्या मध्य भागाचा समावेश होतो. असे आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल की कृषी मंत्रालय असेल किंवा पर्यावरण मंत्रालय यांच्याप्रमाणे जर आपण गेलो तर दुष्काळी वर्षाची शक्यता 20% पेक्षा जास्त असते. अशा अशा क्षेत्राला दुष्काळ प्रवण क्षेत्र संबोधले गेले पाहिजे. जिथे दुष्काळ वर्षाची शक्यता 40% पेक्षा जास्त असते, अशा क्षेत्राला चिरकालीन दुष्काळ क्षेत्र संबोधले गेले पाहिजे. म्हणजे दुष्काळी वर्ष जेव्हा येते तेव्हा त्या वर्षामध्ये वार्षिक सरासरी पावसाच्या 75% पेक्षा कमी पाऊस पडतो, असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे असं आपण म्हणत असतो की जेव्हा सरासरी पर्जन्यापेक्षा पाऊस पडतो तेव्हा अन्नधान्य असेल, अन्नधान्य नसलेली पिके घेतली जातात. पण जेव्हा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडतो तेव्हा ते शक्य घेणं नाही, म्हणून त्याला आपण दुष्काळ पडला असे म्हणतो. महाराष्ट्रातील उन्हाळ्यातील पावसाळ्यातील लहरीपणा, कोरडा काळ, वाढते उष्णतामान यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण होते असे आपल्याला म्हणावं लागेल. आता दुष्काळ हा सातत्याचा दीर्घकाळ आहे असं विशेष पडत नाही. भारताच्या हवामान खात्याने अशी व्याख्या केली आहे, जर आपण 22 दिवस लागोपाठ 0.25 मिलीमीटर म्हणजे साधारणतः 0.01 इंच पेक्षा पाऊस पडला नाही तर त्या ठिकाणी दुष्काळ समजावा असं म्हटलंय. पण असं आता लागू होत नाही, कारण काही भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो तर काही भागामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो असंही आपल्याला ह्या ठिकाणी समजलंय. पण जर असंही भारत सरकारने सांगितलंय किंवा या व्याख्याने सांगितलंय एका आठवड्यात 0.25 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडला तर त्या ठिकाणी दुष्काळ समजलाय ना, असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील दुष्काळ भागातील कोणकोणते तालुके येतात, जिल्हे येतात यांचा आपण समावेश केला किंवा बघितलं किंवा मध्यम आवर्षणाची वर्ष कोणती, तीव्र आवर्षणाची वर्ष कोणती याचाही अभ्यास केला आपण या ठिकाणी. आणि या ठिकाणी असंही समजून घेतलं की महाराष्ट्रातील असणारे दुष्काळ प्रवण क्षेत्र कोणकोणते, ड्रॉट एरिया कोणकोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी समजलं आहे. याविषयी कुणाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असेल तर आपण या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिले त्यावरती आपण ईमेल करू शकता कधीही केव्हाही. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आपण बघणार आहोत दुष्काळाचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ ड्रॉट्स. तर दुष्काळाचे काय काय परिणाम होतात ते परिणाम पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.